नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज अमावस्या आहे. संध्याकाळी मारुतीची आरती आहे. आणि आपली जी गाडी आहे बोलेरो गाडी, याचं काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. कारण रात्री मी बहिणीला आणायला गेलो होतो तुळजापूरला, तर ती मध्ये बंद पडत होती. नंतर मेकॅनिकलला फोन केला, तर ते म्हटले की लॅपटॉप लावावं लागेल त्याला. त्याच्यामुळे आज मी घेऊन तुळजापूरला जाऊन तेवढंसं त्याचं काम बघून घेतो. कारण उद्या आपल्याला संभाजीनगरला जायचं आहे बहिणीला घेऊन. डॉक्टर बहीण आहे तिला, त्याच्यामुळं आज ते काम करूनच घ्यावं लागणार आहे. तर आजचा बेत करायचा आमचं होतं, म्हणजे आज लक्षात नव्हतं. काल आम्ही सोमवार म्हणून थांबलो, आबा आणि मी. कारण आठवडाभर आपला असाच गेलेला आहे. एकादश आली, गुरुवार आला, पुन्हा एकादश आली, पुन्हा शनिवार आला, पुन्हा महाशिवरात्री आली, मग सोमवार आला. आणि आज पार्टी करायची होती. तर आज अमावस्या, कारण अमावस्याला आपण नॉनव्हेज खात नाही, कारण मारुतीची आरती वगैरे गावात असते. तर असे दिवसेंदिवस टळतच चाललेलं आहे. उद्या 100% आपण ते करणारच आहोत तिरंगा हॉटेलमध्ये. कारण इथं तुळजापूरलाच एक तिरंगा हॉटेल झालेलं आहे, म्हणजे शाखा नंबर 3 झालेली आहे तुळजापूरमध्ये. आणि तिथला एक रिव्ह्यू आपल्याला करायचा आहे. म्हणजे काय पेड प्रमोशन वगैरे नाही, परंतु तिथं जाऊन जेवण वगैरे करून बघायचं आपल्याला कसं काय नवीन शाखा झालेली आहे ते. पण ते उद्या. तर आज ह्या अशा पद्धतीनं गाडी वगैरे दुरुस्त करून आजचा ब्लॉग मी बनवणार आहे. तर ब्लॉग पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथला गहू काढून घेतला आहे आणि उद्या लगेच भरडून पण घ्यायचा आहे. तात्पुरतं काम झालेलं आहे, परंतु 2 दिवस म्हणतात की हे वायरिंगचं काम चालेल. कारण मोठा प्रॉब्लेम म्हणजे वायरिंगचं आहे आणि त्याला 2 दिवस लागतात. तात्पुरतं संभाजीनगरला जी आहे ती गाडी जाऊन येईल. उद्याचा दिवस जाऊन या आणि पुन्हा 2 दिवस गाडी लावा असं मेकॅनिकलनं सांगितल्यामुळे पुन्हा माघारी चाललो आहे मी. आणि उद्या सकाळी संभाजीनगरला गाडी जाणार आहे. बघूयात आता जाऊन शेतातलं काही काम असेल तर ते बघूयात. आता हे पाईप जे आहेत आपण गोळा केलेले काल स्प्रिंकलरचे, तर आता ट्रॅक्टरमध्ये टाकत आहोत आपण अशा पद्धतीने. आणि गोट्याकडे घेऊन ठेवायचे. नंतर जे कोथिंबीर वगैरे जर काय ठरलं तर ते आपण त्याच्यामध्ये अंतरणार आहोत. आणि बायको आणि मी आता हे गोळा करत आहोत सध्या. चोरीला गेला आहे, कोणी तर चोरून नेला आणि पडलेला, त्याच्यामुळे ही दाव बांधायची वेळ आली. तिकडलं पाईप तिकडे सारखं थोडा महाग. हां हां बसता येतं. ओके.